आज आपण कुकरमध्ये मऊ मोकळा असा मसाले भात बनवणार आहोत। त्यासाठी कुकरमध्ये 3 चमचे तेल गरम करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरा, एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक टोमॅटो बारीक चिरलेला, त्याचबरोबर तमालपत्री 1-2 टाकायची आणि छान असं ते तेलामध्ये परतवून घ्यायचं। हे 2-3 मिनिटं छान असं परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची। ही पण छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची। ही परतवून झाली की इथं मी 6 वाट्या हे कोलम तांदूळ घेतलेले आहेत। ते छान असं तेलामध्ये पांढरट होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे। म्हणजे जेवढं तुम्ही तांदूळ छान भाजाल तेवढा तुमचा भात मोकळा होतो। हे बघा मस्त असं ते 5 मिनिटं बारीक गॅसवर परतवून घ्यायचे। इथे तांदूळ मस्त असे परतवून झालेले आहेत। आता काय करायचं तर ह्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बिर्याणी मसाला म्हणजे जो भाताचा बिर्याणी मसाला मिळतो दुकानामध्ये तो घालून घ्यायचा आहे। इथं मी 1 पाकीट घातलेलं आहे। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं। मसाला भातासाठी थोडंसं जास्त मीठ घालावं लागतं। तर हे घातल्यानंतर ते पुन्हा एकदा मिक्स करायचं। मसाला व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। इथं मी 6 वाट्या तांदूळ घेतलेलं होतं, तर त्याच वाटीने आपल्याला 10 वाटी पाणी घालायचं आहे। जर पातेल्याने जर एक पातेलं आपण तांदूळ घेतलं तर 1.5 पातेलं आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं, म्हणजे भात एकदम मस्त मोकळा असा होतो। आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर पुन्हा ते तांदूळ अशा पद्धतीने हलवून घ्यायचे आणि झाकण लावून आपल्याला मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅस मोठा करायचा नाही किंवा जास्त पण बारीक करायचा नाही। जास्त जर तुम्ही बारीक केला तर भात गीर होतो आणि जर मोठा केला तर भात खालून करपतो, म्हणून गॅस मीडियम ठेवायचा। आता हे फ्रोझन वाटाणे मी गरम पाण्यातून काढले होते, ते ह्याच्यावर घालून घ्यायचे आणि भात पूर्ण असा मिक्स करून घ्यायचा। फ्रोझन वाटाणे उकडताना काय करायचं तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे त्याचा कलर आहे तसा राहतो। आणि शेवटी हे टाकायचे, म्हणजे जर तेलामध्ये तर तुम्ही वाटाणे टाकले तर त्याचा कलर असा काळपट होतो आणि ते चिमटतात, म्हणून शेवटी हे मी वाटाणे टाकलेले आहेत उकडून। आणि हे बघा मस्त मोकळा आपला भात तयार झालेला आहे। तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपींसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।